देवेंद्र फडणवीस यांनीही बारामतीकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. तुमच्या कानावर आलेच असेल की तुमचे जे प्रचार प्रमुख आहेत त्यांची भेट घेतली, चहापान झालेला आहे. कसं पाहता? जाणीवपूर्वक डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न नाही, आदरणीय पवार, तुम्ही पुन्हा पुन्हा ते सांगते, आदरणीय शरद पवार साहेबांना संपवायचं पाप जे माननीय चंद्रकांत दादा बोलले, त्या स्क्रिप्टचा, षडयंत्राचा हा कदाचित एक भाग असू शकतो. कारण का त्यांना इलेक्शन विकासासाठी लढायचं नाही, त्यांना तुमच्या सुखदुःखासाठी लढायचं नाही. चंद्रकांत दादा म्हणाले की आम्हाला फक्त आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय, हा 1 पॉइंट अजेंडा हा त्यांचा आहे असं तेच म्हणतायत. त्यांना विकासात, सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यात, आता PCMC मध्ये इतके वर्ष त्यांची सत्ता आहे ना, 5 वर्ष कुणाची सत्ता आहे? त्यांचीच सत्ता आहे. पाण्याचा कुठला प्रश्न सुटलाय का? यांच्यामध्ये ज्या इलिगल बिल्डिंग्स येत आहेत या यांच्याच काळात आल्या आहेत. हेच तर लोक म्हणतायत की भ्रष्टाचार वाढत चाललाय. मी म्हणत नाहीये, सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या गोष्टी बोलून दाखवते. खरं तर पवार पालकमंत्री आहेत, असं असताना इंदापूरचं पालकत्व देवेंद्र फडणवीसांना घ्यावं लागतंय. हे मी सांगते ना, शरद पवार यांच्या विरोधातलं हे षडयंत्र आहे. त्यांना सगळे असे पक्ष जे त्यांचे विरोधक आहेत, एक वैचारिक विरोधक आहे, त्यांना संपवायचंय. ही लोकशाहीकडून त्यांना दडपशाहीकडे देश न्यायचा आहे, त्याच्याकडचे ही सगळी पावलं आहेत. खरं तर एवढे सगळेजण एकवटलेले आहेत. तुम्ही स्वतः म्हणताय की त्यांनी असं म्हटलंय की संपवायचं आहे, पण तरी कोणत्या आधारावर तुम्हाला वाटतं की बारामतीचा हा गड जे आहे तो तुम्ही पुन्हा एकदा सर करता? सत्याच्या मार्गाने, सत्यमेव जयते. मला याची माहिती नाही, त्यांनाच स्पष्टीकरण विचारायला लागेल. कुठलं वैर वगैरे माहिती नाही. मी लोकशाहीत काम करते. हसन मुश्रीफ पण निकाल आणि कुणाचं वैर वगैरे, कुणाचं वैर घेतलं? सर्वांशी म्हणजे कोणाची? राजकीय असेल किंवा याची मला तर माहिती नाही भाई, तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल. हसन मुश्रीफांनी काल वक्तव्य केलं की वेळ पडली तर संजय मंडलिकांना निवडून आणण्यासाठी आम्ही हेलिकॉप्टरने जे आहे ते मतदार कोल्हापूरमध्ये आणू, मात्र संजय मंडलिकांना निवडून कुठेतरी प्रलोभन दिलं असं वाटतं. प्रलोभन असं नाही, बडे लोक बडी बाते, ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत. सर्वसामान्य माणूस, आम्ही लहानपणी आमच्या मुलांना कसं हेलिकॉप्टर ते मिळतं ना, हॅमलीज किंवा छोट्या, तिथेच आहे ना. बिचारा हा कष्ट करणाऱ्यांचा देश आहे. हेलिकॉप्टर बडे लोक बडी बाते हो, आम्हाला काय माहिती.